कारण आता मला जीव द्यायचा आहे. दावच भेटत नव्हतं तर एका ठिकाणी भेटलंय. तर तो किस्सा आहे ना, इतका आम्ही हसलो. सांगा सुहास सर, किस्सा कसा होता? का भरलाय तो, का भरलाय? आता आमची मस्तपैकी ऍडव्हर्टायझिंग. नमस्कार, मी योगेश पिटेकर. तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज सकाळी मी उठलो, आवरलं आणि माझ्यासोबत होते पूर्वा मॅडम, सुहास सर. त्यांनी पण आवरलं आणि आम्हाला निघायचं होतं शूटला. पण तेवढ्यातच धो पाऊस आला आणि आम्ही थांबलो. त्याच्यानंतर निघलो, एका ठिकाणी नाश्ता केला आणि एवढी भूक लागलेली होती तर आम्ही ना ते नाश्त्याचा व्हिडिओच काढायचं विसरलो. तर सॉरी. आणि त्याच्यानंतर आम्ही निघलो शूटला, पण वेब सिरीजच्या नाही हा. कोणत्या ते तुम्ही पुढं बघा. चला. सुहास सर, कुठं चाललो आपण? ऍडव्हर्टायझिंग. कोणती पण? राजलक्ष्मी फर्निचर मॉल. स्टार्ट. आता आमची मस्तपैकी ऍडव्हर्टायझिंग. कधी ब्लॉग बनवायचे तुम्ही? बापरे, वेब सिरीज मध्ये भारी अभिनय करतात. इथं कस काय आता परत ऍडव्हर्टायझ. आम्ही आमचं शूटिंग झालंय म्हणा. आता आम्हाला खूप भूक लागलेली आहे तर आम्ही चाललो जेवायला. परत नीट बोल ना, सगळं बोल ना. मला भूक लागलेली आहे. आता जेवायला चाललोय आम्ही. ते बोल ना ऍडव्हर्टायझिंग. स्टार्ट. आज आमची ऍडव्हर्टाईजची शूटिंग झालेली आहे आणि आम्हाला आता खूप 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 भूक लागलेली आहे, त्यामुळे आम्ही चाललोय आता जेवायला. चला पटकन. आता काय जेवायला वाढ मला टनननने, जेवायला वाढ मला. आम्ही चाललोय रीलच्या शूटिंग साठी. त्याच्यासाठी ना आम्हाला दावच भेटत नव्हतं तर एका ठिकाणी भेटलंय. तर तो किस्सा आहे ना, इतका आम्ही हसलो. सांगा सुहास सर, किस्सा कसा होता? काय झालं, आम्ही आता एका जनरल स्टोअर मध्ये गेलो दावा घेण्यासाठी. हा. तिथे एक मुलगी होती, तिला म्हणलं थोडं जाड द्या दाव. ती मुलगी म्हणली कशाला लागत? म्हणलं फाशी घ्यायला. तिची आई आहे ना तिथं बसलेली होती, जेवता उठली, खाली जेवत होती काउंटरच्या. हा. ती म्हणली नको नको नको, आमच्या दुकानातून नका घेऊ दाव, फाशी घ्यायची असली तर. हो म्हणलं, तशी ओरिजिनल फाशी नाही घ्यायची, आम्हाला रील करायची, रील मध्ये फाशी घ्यायचं सीन आहे. मग त्यांना थोडं बरं वाटलं आणि आम्हाला त्यांनी असंच दाव देऊन टाकलं फ्री मध्ये. ते म्हणे तरी फाशी घेऊ नका. मग आम्ही म्हणलो आम्ही तासभरात जर नाही आलो तर समजा आम्ही फाशी घेतली आणि आलो तर जिवंत आहे समजा. आणि त्यांनी आम्हाला सेकंड दाव देऊन टाकलं. ते म्हटले का नाही का शूटिंग झाल्यानंतर आणून द्या. ते पण कशामुळे झालं माहिती का? त्यांनी विचारलं का नाही का तुमचा आयडी दाखवा, तर इंस्टाग्रामवर आमची आयडी वगैरे दाखवली तर ते लगेच म्हटले का जा घेऊन, पण परत आणून द्या. म्हणजे या क्षेत्रात किती जण सपोर्ट करते तुम्ही बघू शकता. आता आम्ही कसं शूटिंग करतो ते तुम्हाला थोडस दाखवण्याचा प्रयत्न करतो. मॅडम, काही बोलायचं तुम्हाला? हे रस्ता बरोबर आहे घरी. मॅडमला फाशी घ्यायची. रस्ता सांग मला ना. फाशी घ्यायची आहे. current प्लीज location. सगळ्यांनी प्रार्थना करा की मी वाचायला पाहिजे. तुला काय नव्हत. आता आम्हाला रस्ता सापडा ना. मी स्वतःला फाशी नाही घालणार, मी लोकांना फाशी देणार आहे. कारण बघा मग, बघा मग. खतरनाक विषय. आता आम्हाला रस्ता सापडा ना. मॅपवर बघून आता आम्ही चाललोय ते फाशी घ्यायचं सीन करायला. कुठं घ्यायची फाशी आपल्याला? याला येडे बाबरी के नीचे. हरभऱ्याच्या झाडाला छोट्या. नाही, येडे बाबरी के नीचे लेने का फाशी.
चालते. तर बघा तुम्ही कशी फाशी घेतो, आम्ही थोडस दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला. रस्ता चुकला काय काही कळा ना, असा रस्ता होता का रे? नाही रे, टर्न मारला तर झाडण ते होते त्या माणसाची. छोटा टायगर भेटलाय आम्हाला. कुठे गेलतो? का भरलाय तो, का भरलाय? मला ओळखतय ते. हा ना. या चल या. जमन का पण दाव कुठे हे काय स्टूल कोण घे? फाशी घ्यायची पण स्टूल विसरले सुहास सर. मला वाचवायचा प्रयत्न करा प्लीज सगळ्यांनी या पटापटा, कारण आता मला जीव द्यायचा आहे आणि मला जीव द्यायची बिलकुल इच्छा नाहीये. मला अजून 10-12 वर्ष जगायचं आहे. 10-12 नाही 100 वर्ष जगायचंय. सो प्लीज मला वाचवायचा प्रयत्न करा. पण कसं करताना पटापट इकडे या. कोणत्या झाडाला घ्यायची फाशी? येडे बाबी की नीचे. कुठे आहे ती? हे घे तिथं. कुठं गेली? हा हेच ना? हा हेच. हा. तर इथं जायचंय आम्हाला शूटला. नेमकं कोणाला फाशी घ्यायची? लवकर घ्या की मग. एवढं उशीर कशाला लावायचं हाय का? एवढे कष्ट आहे एका रील साठी, जोक आहे का? नाही फाशी घ्यायची. आता चेंज झाली का स्क्रिप्ट? तुम्ही घेणार होते ना? मी घेणार होते पण मला भीती वाटायला लागली. कसं ह्यांची चाहते जास्त आहेत ना, मग ह्यांनी घेतल्यावर चांगलं होईल जरा. आता हे घेणार फाशी म्हणजे व्हिडिओ अजून हा बाजल घे ना खाली अजून. माझी हाईट नाही ना पुरणार, बुटकी आहे ना मी. हे बघ तुमची हाईट एकदा जाऊन बघा त्याच्यावर, त्यांच्या हाईटनी करून ठेवा. उलट आहे ना, थोडं उंच असलं तरी असं कर. हा ओके, राहू दे मग. नाही तर खरं बसायची बाई. बाई ग भीती वाटते बाई. बापरे. माकड कसं चढायला लागलं. माकड म्हटले बघा. सगळं सामान दे. आत्ताच आमचं शूट कम्प्लीट झालं आणि दावण यायचं का नाही आपलं आता? राहू द्या, कोणाची इच्छा जर झाली हा फाशी घ्यायची तर इथं येऊन घेऊ शकतात. बरे, कशाला फाशी घ्यायला लावतो लोकांना. मॅडमला कसं वाटलं फाशी घेऊन? एकदम मस्त वाटलं, पण मी तरी पण अजून जिवंत आहे. हा, तर ही रील आहे ना तुम्हाला लवकरच पूर्वा मॅडम आणि सुहास सरांच्या अकाउंटवर दिसन. मी वरती अकाउंट देतो, तिथं जाऊन बघा ती रील. वरती कुठं येड्या बाबले झाडावर? अरे मी एडिट मध्ये टाकीत असतो इथं वर. काय वर टाकतो? आयडी तुमचं दोघांचं, मग लोक जाऊन बघते ना. हा, त्यांना फॉलो करा, मला पण फॉलो करा. फॉलो करा. पळते ते लोक बघा आपल्या, फॉलो करा. फॉलो इंस्टाला रे. अच्छा, तर मित्रांनो मला फॉलो करा. सुहास घोडेचोर, ही पूर्वा तनपुरीला फॉलो करा आणि याला तुम्ही सगळे ब्लॉक करून टाका. बापरे. कारण यो लय भारी भारी ब्लॉक टाकतो, तुम्ही त्याला ब्लॉक करा. तर दुकानदारचं दावा द्यायचंय का नाही, का इथं ठेवायचं? द्यायचंय ना. द्यायचंय का? त्यांनी एक तर एवढं प्रेमाने फ्री त्याला दिलंय. थोडं रक्ताचे डाग लावून दाव द्यायचं का? हा तसं करू. आणि नाही, त्यांना म्हणू तुमचं दावा फुसकं होतं, ते दावच तुटलं, फाशी घ्यायला गेलो. झाडच तुटलं, डायरेक्ट फाटीच खाली आली. हा, येड्या बाबलीची. ते देव तारी त्याला कोण मारी. तुम्ही किती प्रयत्न केला मारायचा तरी तुम्ही मरू शकत नाही. त्याच्यामुळं जेव्हा तुमचं मरण आहे तेव्हा मरणार तुम्ही. तर मित्रांनो, कुणी सुसाईड करायचा प्रयत्न करू नका. जीवन खूप सुंदर आहे, जगून बघा. नका मोजू दिवस, वर्ष आणि तारखा. मित्रांनो, नका मोजू दिवस, वर्ष आणि तारखा. जीवनाचा आनंद घ्या, फुलपाखरासारखा. वा. धन्यवाद.